नमस्कार. नवरात्रीचं पर्व सुरू आहे. शक्तीची उपासना आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी, मुक्ती अशा कितीतरी पैलूंवर एक स्त्री सक्षमपणे उभी असते आणि अर्थातच ही उपासना तिला समर्पित असते. मिराक इव्हेंट्स प्रस्तुत बंध आत्मसन्मानाचे रंग कर्तृत्वाचे या मालेत आज अशाच एका बुद्धिरूपेण संस्थिता म्हणणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. तिच्या आत्मसन्मानाचे बंध जाणून घेणार आहोत आणि तिच्या कर्तृत्वाचे रंग आपण ऐकणार आहोत. आपण भेटणार आहोत ENT स्पेशालिस्ट डॉक्टर गौरी वैद्य यांना. नमस्कार गौरी. नमस्कार. तुझं स्वागत आहे मिराक इव्हेंट्सच्या या आजच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. खूप छान दिसतेस तू. नेहमी तुला डॉक्टरच्या पोशाखामध्ये ॲप्रन घातलेलं, स्टेथो घेतलेला आणि काम करताना बघितलंय, पण आज असं छान पैठणी नेसलीयस. कसं वाटतंय तुला? पहिल्यांदा काहीतरी वेगळं केल्यासारखं मला वाटतं. लग्नानंतर इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा असं तयार झाल्यासारखं वाटतंय, पण मजा येते. मजा येते. एका प्रोफेशन मध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा वेगळा होतो. तुझं प्रोफेशन म्हणजे मेडिकल प्रोफेशन निवडण्यामागचा नेमका हेतू काय होता आणि प्रेरणा कुठली होती? माझे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. वडील ENT सर्जनच आहेत. त्यामुळे घरात तेच वातावरण होतं. दुसरं कोणचं लाईफ, दुसरं कोणचं प्रोफेशन माहितीच नव्हतं. म्हणून साहजिक मीही त्यांच्या पाठी ENT सर्जनच झाले. आणि त्यांचं काम नागपुरामध्ये बरंच पसरलेलं आहे. त्यांची प्रॅक्टिस आणि रिनाऊंड आहे. म्हणून ते एक इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी की आपल्या वडिलांसारखंच आपणही त्याच क्लिनिकमध्ये पुढे काम करावं. ENT मध्येच काम करावं. हो. पण ENT मध्ये सुद्धा तू असं वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी काम केलंय, ते सगळ्यांना सांगावं असं वाटतंय. हो. ENT मध्ये मी जेव्हा मुंबईला असताना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हॉइस डिसऑर्डर्सची फेलोशिप केली. त्यामुळे मला तिथे काम करताना लक्षात आलं की व्हॉइस डिसऑर्डर्सचा अवेअरनेस, माहिती ही सगळीकडे त्यावेळी तेवढी पसरलेली नव्हती. इव्हन नागपूरमध्ये सुद्धा मेडिकल प्रोफेशनच्या लोकांना सुद्धा एवढी माहिती नव्हती की काय डिसऑर्डर्सला काय ट्रीटमेंट करता येते. बऱ्याचशा गोष्टी मिसडायग्नोज व्हायच्या किंवा अप्रोप्रिएट ट्रीटमेंट पेशंटला नाही दिल्या जायची. तर हे जेव्हा मी शिकून आले नागपूरला, तेव्हा मला असं वाटलं की हे काहीतरी नवीन आणि वेगळं आपण आपल्या शहरात पेशंट्सला ऑफर करू शकतो. आणि म्हणून ते मी चॅलेंज म्हणून घेतलं आणि सुरू केलं माझं व्हॉइस डिसऑर्डर्सचं स्पेसिफिक प्रॅक्टिस. व्हॉइस डिसऑर्डर अशा प्रकारचं काहीतरी असतं हे खरं म्हणजे काही लोकांना माहिती पण नव्हतं, किंवा हे जन्मजात असेल किंवा हे कधीच बरं होणार नाही अशा पद्धतीची एक धारणा लोकांमध्ये होती. बरोबर. त्याच्यावर तू काम केलंस आणि आता नव्याने या क्षेत्रामध्ये काम करतेस. कुठले चॅलेंजेस आले तुला हे सगळं करत असताना? ह्याच्यामध्ये मुख्य चॅलेंज हा होता जे मी म्हटलं की अवेअरनेस. कारण बरेचदा पेशंट्स सुद्धा हा घसा बसलाय, होईल बरा कधीतरी अशा करून दुर्लक्ष करायचे आपल्या सिम्पटम्सकडे. किंवा बरेचदा करेक्ट इक्विपमेंट नसल्यामुळे, बरोबर हवे तसे एंडोस्कोप्स नसल्यामुळे पेशंट डायग्नोज नाही व्हायचे. डायग्नोज झाले तरी ही ट्रीटमेंट आता तुम्ही मुंबईला जाऊन घ्या असंच केलं जायचं. त्यामुळे ते चॅलेंज होतं लोकांमध्ये हे माहिती पसरवणं की हे सगळं मी आता इथे करू शकते. तुम्ही पेशंटला माझ्याकडे पाठवलं तर त्याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन, ट्रीटमेंट सगळं आपल्याला इथेच नागपुरातच करता येईल. हे एक नवीन सुरू करायला, थोडं कुठलीही गोष्ट नव्याने सुरू करताना जसं चॅलेंजेस असतात तसे होते. पण फॉर्च्युनेटली आपलं क्लिनिक, आपली प्रॅक्टिस स्वतःची असल्यामुळे बॅकअप भरपूर होता. आणि हे करत असताना म्हणजे नागपूर सारख्या ठिकाणी स्पेसिफिकली मी तुला म्हणते की आजूबाजूला मध्य प्रदेश आहे आणि आजूबाजूला वेगवेगळी छोटी छोटी खेडी आहेत. तिथून जेव्हा लोक येतात तेव्हा तुझ्या समोर नेमकी कुठली आव्हानं असतात हे त्यांना सांगणं? हो. आता आपण एनिवे ह्या विषयावर आहोत की नारी शक्ती म्हणा किंवा बाईचा आत्मसन्मान ह्या विषयावर बोलतो आहे. तर आमच्याकडे एक्सपिरियन्स असा आला की पेशंट्सला मेल सर्जनकडे बघण्याची नजर आणि फिमेल सर्जनकडे बघण्याची नजर वेगळी असते. त्यांना किती पण तुम्ही नीट समजावून सांगितलं की हे ट्रीटमेंट मी करते, हे ट्रीटमेंट स्पेशलायझेशन माझं आहे, तरी एक बार सर को पूछ लो, एक बार सर को दिखा दो असे अनुभव यायचे सुरुवातीला. आता मी म्हणू शकते मला प्रॅक्टिसमध्ये 10 वर्षाच्या वर होत आली, त्यामुळे आता तसे अनुभव कमी येतात. पण इन जनरल फिमेल डॉक्टर्सला बरेचदा तर डॉक्टर सुद्धा म्हणत नाही, पेशंट सिस्टर म्हणूनच संबोधित करतो. तर ते एक रिस्पेक्ट आपल्याला स्वतःचं मिळणं, आयडेंटिटी मिळणं ऍज अ फिमेल सर्जन स्पेशली, हे थोडंसं चॅलेंजिंगच असतं. त्यातून छोट्या गावांमधनं किंवा विलेजेस मधनं आलेल्या पेशंट्ससाठी ते स्पेसिफिकली असतं.
मला आणखीन एक विचारायचं आहे, आमच्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या आता डॉक्टर होऊ पाहत आहेत किंवा वैशिष्ट्यपूर्ण वेगळं काहीतरी ज्यांना करायचंय, अशांसाठी तुझ्याकडनं एक गायडन्स म्हणा, असं मला हवंय मार्गदर्शन, की तुझ्या घरात तर हे वातावरण होतं मेडिकल फील्डचं, तुझं हो. स्पेसिफिकली ठरलेलं होतं मला हे करायचंय. पण अशा मुली आहेत ज्यांना गायडन्स मिळत नाही, त्यांनी नेमकं कसं शोधायचं स्वतःचं, स्वतःमध्ये असलेले गुण आणि एखादं वैशिष्ट्यपूर्ण काम करायचंय? हो. मेडिकल प्रोफेशन खूप डिमांडिंग आहे. आपल्या प्रोफेशनल लाईफ तर मला वाटतं आजकाल सगळेच प्रोफेशन डिमांडिंग झाले. तुम्ही कॉर्पोरेट जॉबमध्ये असा किंवा डॉक्टर असा किंवा लॉयर असा. पण जे शिक्षण आहे मेडिकलचं, नीट एंट्रन्स पासून पीजी एंट्रन्स पासून सगळं अतिशय कठीण आहे. सीट्स आणि ऍडमिशन्स लिमिटेड आहे, ऍप्लिकंट्स खूप आहेत. त्यामुळे मला वाटतं डॉक्टर फील्डमध्ये, डॉक्टरी प्रोफेशनमध्ये त्यांनीच जावं ज्यांना खरंच ती जिद्द आहे. तेवढं डेडिकेशन, तेवढं हार्डवर्क, तेवढा अभ्यास आणि तितके वर्ष, कारण हे खूप खूप वर्ष चालणारं वर्षांचं एज्युकेशन आहे. खरंय. तर ही ज्यांची करण्याची तयारी आहे, त्यांनीच या प्रोफेशनमध्ये जावं, कारण इट रिक्वायर्स अ लॉट आउट ऑफ यू. पण एक चांगली गोष्ट झाली आहे आता, इंटरनेटमुळे म्हणा किंवा युट्यूबमुळे सगळी माहिती सगळ्यांना मिळणं अजिबात कठीण नाहीये. कुठल्या स्पेशलायझेशन बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर युट्यूबमधनं कुठल्याही डॉक्टरचे युट्यूब चॅनल्स बघून तुम्ही आणखीन सर्जरीज सुद्धा बघू शकता, लेक्चर्स सुद्धा ऐकू शकता. आणि एक मी अभिमानाने म्हणते की आमचं प्रोफेशन खूप ओपन आहे, टीचिंग खूप कॉमन आहे. म्हणजे आज एखाद्या MBBS पासआउट व्यक्तीने कुठल्याही प्रॅक्टिशनरकडे जाऊन अप्रोच केलं की मला तुमच्या फील्डबद्दल माहिती हवी आहे, मी 4 दिवस तुमच्या क्लिनिकमध्ये तुमच्या शेजारी बसू का, तर कोणी मना करणार नाही. सगळे व्हेरी ओपनली शिकवायला तयार असतात, माहिती शेअर करायला तयार असतात, एक्सपिरियन्स शेअर करायला तयार असतात. सो ह्या फील्डमध्ये यायचं असेल तर हार्डवर्कची तयारी हवी आणि लोकांकडनं जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, नॉलेज, एक्सपिरियन्स हे शिकून घ्यायला हवं. आणि जितक्या लोकांना भेटाल, बोलाल तितकं शिकाल. तितकं जास्त शिकाल. आत्मसन्मानाचा बंध असं आपल्या कार्यक्रमाचं टायटल आहे. तर हा आत्मसन्मान नेमका कसा जागृत होतो याच्याविषयी तू काही सांगू शकशील का? आपण जेव्हा काही वेगळं काम करतो किंवा आपण जेव्हा एखाद्या पेशंटला त्याच्या आजारातनं दूर करतो, असं काहीतरी करतो जे त्या पेशंटच्या लाईफमध्ये एकदम मोठा बदल घेऊन येतं, तेव्हा खरंच मग आपल्याला एक आत्मसन्मान वाटतो की चला मी जे शिकली, मी जे इतके वर्ष मेहनत केली त्याचं चीज झालं. तर असे जेव्हा पेशंट्स अगदी ग्रॅटिट्यूड दाखवतात तुमच्याकडे, तेव्हा तो आत्मसन्मान आपोआपच येतो, पेशंटच्या नजरेतनच येतो. खूप छान उत्तर दिलं. आत्मसन्मान जागृत असला की कर्तृत्वाचे रंग सगळीकडे उधळल्या जातात. याच मालेत मला तुला विचारायचंय की अशी एखादी केस आहे का तुझ्या समोर की जे तू ट्रीट केलंयस हो. आणि खूप वेगळं काहीतरी घडलंय? हो. मी जसं मगाशी बोलले की मी काही काही स्पेसिफिक डिसऑर्डर्स जे मुंबईला बघितले आणि मग नागपूरला आल्यावर ट्रीटमेंट सुरू केली. त्याच्यापैकी एक स्पाझमोडिक डिस्फोनिया नावाचा एक आजार आहे. हे खूप कॉमन नाही आहे, त्यामुळे डायग्नोसिस पटकन होत नाही. त्याच्यामध्ये पेशंटचा आवाज अशा टाईपचा होतो, पेशंटला बोलता येत नाही. तर बरेचदा मिसडायग्नोज होतं, लोकांना वाटतं नाटक करते, काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल. तर पेशंट डॉक्टर टू डॉक्टर नुसता फिरत असतो आणि कुठेच डायग्नोसिस होत नाही. पहिल्यांदा जेव्हा मी अशा एका स्पाझमोडिक डिस्फोनियाच्या पेशंटचं ट्रीटमेंट केलं, तो पेशंट छोट्या गावातला होता, त्याचा मोबाईल रिपेअरचं दुकान होतं. तो पेशंट कस्टमरशी बोलू शकत नसल्यामुळे त्याला एक मुलगा कामाला ठेवावा लागला पेशंट कस्टमरशी बोलण्याकरता. त्याचं ट्रीटमेंट झाल्यावर जेव्हा तो मोकळेपणाने बोलू शकला, तेव्हा त्याने मला पहिले येऊन ते सांगितलं, मॅडम आता मला कोणत्याही हेल्परला पगार द्यायची गरज नाही, कारण मी स्वतः कस्टमरशी आता व्यवस्थित बोलू शकतो. ते ऐकून मला खूपच छान वाटलं की आपल्या छोट्याशा एका स्टेपनी कोणाच्या तरी आयुष्यात नुसतं त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये नाही, पण फायनान्शियल लाईफमध्ये सुद्धा फरक पडू शकतो. हे बरेचदा जेव्हा तुम्हाला पेशंट फीडबॅक देतो तेव्हा खूप छान वाटतं ऐकून. सगळाच बदलला ना, सामाजिक, आर्थिक सगळंच त्याचं आयुष्य बदलून गेलं. तर असे अनेक तुझ्याजवळ आता अनुभव जमले असतील, त्याच्याबद्दल तू छान लिहून काढावंस आणि आमच्या मैत्रिणींना प्रेरणा द्यावी अशाबद्दलच सांगू. आणखीन एक साधा प्रश्न आहे, सगळ्या घरी राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्यांना विचारावासा वाटतो की वर्क लाईफ बॅलन्स, घर, मुलं, सासू सासरे, नातेवाईक आणि तुझं प्रोफेशन याचा ताळमेळ कसा साधतेस? वर्क लाईफ बॅलन्स हे आताचं सध्याचं लेटेस्ट थिंग झालाय, म्हणजे सगळ्यांनाच, नॉट जस्ट फिमेल्स,
माणसांना पण वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करणं आता खूप गरजेचं आहे. माझ्या पर्टिक्युलर केसमध्ये फॉर्च्युनेटली माझा नवरा, सासू सासरे सगळेच डॉक्टर आहेत, त्यामुळे ह्या फील्डशी सगळे ओळखून आहेत. ह्याचे चॅलेंजेस, लिमिटेशन्स माहिती आहेत सगळ्यांना, त्यामुळे खूप कॉपरेशन आहे मला सगळ्यांकडनं माझं प्रोफेशन परस्यू करायला. माझे जे काही कुठे कॉन्फरन्सेसला जायचंय ते सगळ्याला मला नॅचरली खूप फ्रीली मी हे करू शकते. पण हो, आजही बायकांमध्ये ते जे एक घरचं बॅक ऑफ द माइंड गिल्ट असतं की मी उठसूट कुठल्याही कॉन्फरन्सला हो चलो मैं आती हूँ लेक्चर देणे असं नाही म्हणू शकत, बिकॉज हे विचार करायला पाहिजे की त्यावेळी नवरा गावात आहे का, सासू सासरे आहेत का. ते जे मदर्स गिल्ट म्हणा किंवा होम मेकर्स गिल्ट ते प्रत्येक बाईला थोडंसं असतंच. आय थिंक आता जमाना बदलत चाललाय, लोक एकमेकांना कोऑपरेट करतात म्हणून ते मॅनेज होऊ शकतं. हाच नवरात्रीचा खरा संदेश आहे. भारतीय स्त्रीचं हे वैशिष्ट्य आहे. निर्मितीच्या गुणांबरोबर आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा समाजामध्ये कसा आपण प्रसार करू शकतो आणि आपलं घर सुद्धा कसं पक्क बांधून ठेवू शकतो, हे भारतीय स्त्रीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यात वेगळं असं काहीच नाही. पण मला आता शेवटाकडे जाताना तुला आणखी विचारायचंय, आणखी तुझं स्वप्न काय आहे? तुला काय करायचंय आणखी तुझ्याच क्षेत्रामध्ये? मला असं वाटतं की मी ह्याच फील्डमध्ये ऑफकोर्स व्हॉइस डिसऑर्डर्स तर मी करतेच आहे, जे मी म्हटलं माझं मेन पॅशन त्याच्यात आहे. आणि आता प्रोफेशनल व्हॉइस युजर्स लाईक युअर सेल्फ, ज्यांचं कामच त्यांच्या आवाजावर डिपेंडेंट आहे, त्यांना छोट्या छोट्या विकारासाठी सुद्धा डायग्नोसिस झाला नाहीये, ट्रीटमेंट मिळत नाही असं व्हायला नको. पटकन त्यांना समजावं की ओके, इकडे गेलं की आपल्याला काहीतरी उत्तर मिळेल. ही माझी एक इच्छा आहे की पेशंट्स पर्यंत हे मेसेज पोचावा. शिवाय मी कॉक्लिअर इम्प्लांट्स मध्ये काम करते. म्हणजे मी जे म्हटलं, जे मुलं बाय बर्थ डेफेंडम असतात त्यांना आपण कॉक्लिअर इम्प्लांट करून बोलतं करू शकतो, ऐकतं करू शकतो. हा खूप फायनान्शियली बर्डनचा विषय असतो फॅमिलीसाठी. त्यामुळे माझी ती एक इच्छा आहे की आमचं हॉस्पिटलचं एक ट्रस्ट आहे, कॉक्लिअर इम्प्लांट ट्रस्ट, ज्याच्यातनं आम्ही पेशंट्सला फायनान्शियल मदत करतो. तर ते ट्रस्टला जास्तीत जास्त पेशंट पर्यंत मदत पोहोचवता यावी, ही माझी एक इच्छा आहे. खूप छान. आज आपल्या बरोबर डॉक्टर गौरी वैद्य यांनी त्यांच्या प्रोफेशनमध्ये अर्थात ENT सर्जन म्हणून त्यांना येणारे चॅलेंजेस, त्यातनं आपण कसं बाहेर निघालं पाहिजे याबद्दल माहिती दिली. गौरी, खूप खूप धन्यवाद. मिराक इव्हेंट्स तर्फे तुझे मनापासून आभार आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. मिराक इव्हेंट्समुळे मी आज तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचू शकली, माझ्या मनातलं बोलू शकली, याबद्दल मिराक इव्हेंट्सला अनेक आभार आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या अनेक शुभेच्छा.